मध्यमवर्गीय कुटुंबातील सवयी. 1. दारावर टॉवेल पंजा वाळत टाकलेला असतो. 2. गोदरेजचं कपाट आणि त्याच्या आरशावर सगळीकडे टिकल्याच टिकल्या चिकटवलेल्या असतात. नंबर 3. कॅलेंडरचं फक्त 2च प्रकार पाहायला मिळतात. 1. महालक्ष्मी, 2. कालनिर्णय. नंबर 4. चिकन मटण फक्त रविवारी आणायचं आणि रात्री फक्त उरलेला रस्सा खायचा. दुधाच्या राहिलेल्या पातेल्यात राहिलेली साय चमच्याने काढून खायची किंवा कधी कधी त्यात चहा सुद्धा करायचा. नंबर 6. उन्हाळा सुरू झाला की घरातील सगळ्यांनी गॅस वाचवण्यासाठी गार पाण्याने आंघोळ करायची. नंबर 7. पूर्वी रेशनिंगचा तांदूळ मिळायचा, त्याच्या रविवारी इडल्या डोसे करायचे. नंबर 8. घरातल्या वापरलेल्या चांगल्या कपड्यांचे गाठोडं बांधून ठेवायचं आणि बोहरीन आली की ते कपडे देऊन त्याच्यावर भांडी घ्यायची. नंबर 9. हॉटेलमध्ये गेले तर पदार्थाच्या किमती पाहून ऑर्डर करायचं. नंबर 10. संध्याकाळचा पटकन देवाला दिवा लावून TV सुरू केला की संध्याकाळ झाली हे होम मिनिस्टरच्या शीर्षक गीताने समजते. त्यानंतर ब्रेकमध्ये कुकर लावणे, भाजी निवडणे, गॅस बंद करणे अशी कामं केली जातात. नंबर 11. लाईट बिल जास्त येतं म्हणून फ्रीजचं दार जास्त वेळ उघडं ठेवायचं नाही. नंबर 12. जुन्या पेपरचं पुस्तकांना कव्हर घालायचे. नंबर 13. जुने बोर्नव्हिटाचे डबे फेकून न देता त्यामध्ये डाळी वगैरे भरून ठेवायचे. नंबर 14. भांड्याच्या साबणाच्या किंवा कपड्याच्या साबणाचे 2 तुकडे करून वापरायचे. नंबर 15. सणाला कपडे घ्यायला गेले की आधी किंमत पाहायची आणि मग वाढत्या मापाचे कपडे घ्यायचे. नंबर 16. मोठ्या भावाचा शर्ट वापरून झाला की लहान भावाने तो वापरायचा आणि त्याचाही वापरून फाटला की त्याने फरशी पुसायची आणि कधी कधी त्याचे 2 तुकडे करून सायकल पुसायलाही वापरायचे. नंबर 17. घरातील मोठ्या भावंडांची खेळणी, दप्तर, पुस्तके छोट्या भावंडांना वापरावी लागत. नंबर 18. घरातील डिनर सेट, काचेची भांडे फक्त पाहुणे आल्यानंतरच वापरायची. 19. किराणा मालाच्या आलेल्या पिशव्या फराळ बांधून ठेवण्यासाठी वापरायच्या. नंबर 20. टूथपेस्ट संपली की ती कात्रीने कापून तिचा पूर्ण वापर करून घ्यायचा. नंबर 21. लग्नात मिळालेली पाकिटे फोडून कोणत्या पाहुण्याने लग्नात किती आहेर दिला आहे हे लिहून ठेवायचे. नंबर 22. लक्झरी बसचं तिकीट महाग असतं म्हणून सरकारी बसने प्रवास करायचा. जाताना उसळ चपाती बांधून घ्यायची. नंबर 23. रात्रीचे जेवण हे सकाळचे जेवण किती शिल्लक आहे यावर ठरतं. नंबर 24. कपडे घेताना ते मळखाऊ रंगाचे, कमी किमतीचे, एकदा घातल्यावर परत 3-4 वर्षे घेण्याची गरज नाही असा विचार करून घ्यायची. नंबर 25. एखादी वस्तू मनापासून आवडली आणि तिची किंमत जर जास्त असेल तर ती न घेता दिवाळीमध्ये सेल लागल्यावर घेऊ असा विचार केला जातो. नंबर 26. सोने खरेदी करायचं नसलं तरीही सोन्याची किंमत वाढली की टेन्शन घेतात. नंबर 17. रिमोटचं सेल संपलं तर नवीन टाकण्याऐवजी त्याला आपटून वापरतात. नंबर 28. घरात चांगला वास यावा म्हणून रूम फ्रेशनर वापरण्याऐवजी अगरबत्ती किंवा धूप वापरतात. नंबर 29. गिझरचं बटन बंद केल्यानंतर तोपर्यंत आंघोळ करत राहतात जोपर्यंत त्यातून गरम पाणी येतं. नंबर 30. सकाळची भाजी किंवा चपाती शिल्लक राहिली तर त्याचा परत कसा वापर करता येईल याचा विचार केला जातो. नंबर 31. केस कापताना अगदी बारीक कापून घेतात की जेणेकरून लवकर वाढणार नाही. नंबर 32. घरामध्ये काही गोड पदार्थ बनवला की आधी देवापुढे ठेवायचा
आणि नंतर शेजारी वाटून खातात. असं असलं तरीही आपण मध्यमवर्गीय लोक मनाने खूप श्रीमंत असतो. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.